विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावरती 125च्या वर जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामध्ये विशेष रणनीती तयार। अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या नंतर भाजपचं मिशन विधानसभा निवडून येण्याच्या स्थितीमध्ये असलेल्या 75 जागांवरती विशेष जागांवरती लक्ष केंद्रित केलं जाणार। 6 प्रमुख नेत्यांना दिली विभागनिहाय जबाबदारी। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार। मुंबईत पुनर्विकासाचे रखडलेले 120 प्रकल्प मार्गी लावणार। 2 लाख कुटुंबांना मिळणार हक्काचं घर। गणपती दर्शनासाठी सर्व भाजपचे आमदार आज सागर बंगल्यावर। गणपती दर्शनाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप आमदारांचं विधानसभेवर मंथन। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादीच, मात्र त्याचा अर्थ आम्ही कुणाच्या विरोधात आहोत असंही नाही। अंबादास दानवे यांचं वक्तव्य। एमआयएम ही विघातक शक्ती, त्यांच्याशी युतीबद्दल कुठलीही चर्चा नाही। अंबादास दानवेंचं माझाकडे मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार ही आनंदाची गोष्ट, त्यांना कळलं असेल लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार न दिल्याचा कसा फटका बसतो। इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। बीड जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीला। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक। धनंजय मुंडेंच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार मराठा कार्ड खेळणार असल्याची चर्चा। परळी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही, राजेसाहेब देशमुखांनी शरद पवारांची भेट घेत केली मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।